बंधू आणि भगिनींनो, आरोग्य आपल्यासोबत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बंधू आणि भगिनींनो, दिवाळी सुरू आहे व दिवाळीमध्ये विशेषतः अभ्यंग स्नानाला खूप महत्त्व असते. सकाळी पहाटे 4-5ला उठून आपल्या शरीराला तेल मालिश करून त्यानंतर उठण्याने स्नान करण्याची पद्धत आपल्या सणांमध्ये रुजू आहे किंवा आपल्या पूर्वजांनी रुजू केलेली आहे. तर ही उठण्याचे स्नान का केले जाते हे बऱ्याच लोकांना माहीत नसते. विशेष म्हणजे या काळात आपल्या शरीराची त्वचा ही कोरडी पडत असते, कारण आता हिवाळ्याला नुकतीच सुरुवात झालेली असते व हिवाळा सुरू झाल्यामुळे आपल्या शरीराची त्वचा ही कोरडी पडत असते व आपल्या शरीराची आग होणे व इतर त्वचेचे प्रकार विकार आपल्याला जाणवायला लागत असतात. त्यामुळे आपल्या शरीराची त्वचा कोरडी पडत असल्यामुळे या दिवशी आपल्या शरीरात कोमट तेलाने आपल्या शरीरातील पूर्ण शरीराच्या अंगांना तेलाची मालिश करणे व त्यानंतर आपल्या शरीराला उठण्याच्या साहाय्याने आपले स्नान करणे गरजेचे असते. कारण आपण तेल मालिश केल्यानंतर आपल्या शरीरात तेलाचा प्रकार असतो तो आपला सहज निघत नसतो तेल. त्याच्यामुळे आपल्या पूर्वजांनी ही प्रथा आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या सणांमध्ये रुजू केलेली आहे. या काळात आपल्या शरीरातील त्वचा ही कोरडी पडत असल्यामुळे तेलाची मालिश करणे अत्यंत आवश्यक असते. तसंच आपल्या शरीरामध्ये आपण तेलाची मालिश करत असतो, त्यामुळे आपल्या शरीराची त्वचा ही तजेलदार, सुंदर आणि निरोगी काय आपल्याला लाभत असते. व यासाठी आपल्याला सकाळी उठून कोमट तेल करून त्याची आपल्या शरीराला मालिश करणे गरजेचे असते. त्यानंतर आपल्याला थोडंसं उठण्याने म्हणजे चंदन पावडर, बेसन असं थोडं घेऊन त्याला भिजत घालून आपल्या शरीरात पूर्ण शरीराला लावून त्याच्याने स्नान करणे गरजेचे असते. त्यामुळे आपली त्वचा ही खूप सुंदर आणि निरोगी होत असते. आणि ही सुरुवात आपण दिवाळीच्या सुरुवातीपासून करत असतो. म्हणजे दिवाळीपासून आपल्याकडे हिवाळ्याला सुरुवात होत असते व त्यामुळे आपल्या शरीराची त्वचा ही कोरडी पडत असते व ही पूर्ण हिवाळाभर ही आपल्याला करायचं असते की दिवाळीपासून आपल्याला तेल मालिश वगैरे सुरू करून उठण्याने आंघोळ करायची प्रथा ही आपल्याला पूर्ण हिवाळाभर करायची असते. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.